नमस्कार. सी प्रोग्रामिंग मराठी भाषेतून या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पॉइंटर्स इन सी चा दुसरा भाग पाहतो. ॲप्लिकेशन ऑफ पॉइंटर्समध्ये पॉइंटर हे आपल्याला कॉल बाय रेफरन्स फंक्शन्समध्ये आपल्याला काही व्हॅल्यूज पाठवायचे असतील तर त्याचे रेफरन्सेस पाठवण्यासाठी म्हणून आपल्याला पॉइंटर्स लागतात. पॉइंटर हे मेमरी व्हेरिएबल किंवा मेमरी ॲड्रेसवरून आपल्याला त्या व्हॅल्यूज ॲक्सेस करण्यासाठी पॉइंटरचा उपयोग करावा लागतो. रन टाईममध्ये मेमरी डिक्लेअर करून मेमरी ॲलोकेट करून व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला पॉइंटर व्हेरिएबल लागतो. लिंक लिस्ट, स्टॅक, ट्रीज, ग्राफ हे डेटा स्ट्रक्चरमधले काही कन्सेप्ट वापरण्यासाठी आपल्याला कंपल्सरी पॉइंटर व्हेरिएबल लागतो. पण सध्या आपण बेसिक पॉइंटर्सच्या कन्सेप्टमध्ये आणखीन एक पार्ट आज पाहूया, व्हॉइड पॉइंटर. आत्ता मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं की आपण इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलं की आपल्याला इंटिजर पॉइंटर लागतो, फ्लोट व्हेरिएबलसाठी फ्लोट पॉइंटर लागतो, कॅरेक्टर व्हेरिएबलसाठी कॅरेक्टर पॉइंटर लागतो. आज आणि आपण ते पुन्हा प्रॅक्टिकली पाहू. पण त्याच्या आधी अ पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर्ड युजिंग अ पर्टिक्युलर डेटा टाईप कॅन नॉट होल्ड द लोकेशन ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल ऑफ अनदर डेटा टाईप. इट इज इनव्हॅलिड अँड विल रिझल्ट इन कंपायलेशन एरर. असाइन होईल की नाही होणार, पण कंपायलेशन वॉर्निंग आपल्याला जी आहे ती मिळते आणि तिथून आपण पुढे ती व्हॅल्यू ॲक्सेस करू शकत नाही. जरी पॉइंटर टाईपचा व्हेरिएबल ॲड्रेस स्टोअर करत असला तरी त्याला त्याच पॉइंटर टाईपच्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करावं लागतं. हे आपण एक्झाम्पलनी पाहूया. तर व्हॉइड पॉइंटर नावाचं एक पॉइंटर आपल्याला सी प्रोग्रामिंगनी प्रोव्हाइड केलेला आहे की व्हॉइड पॉइंटर डज नॉट हॅव एनी डेटा टाईप ॲसोसिएटेड विथ इट. व्हॉइड पॉइंटर ज्यावेळेला आपण डिक्लेअर करतो तो कोणत्याही डेटा टाईपचा नाही आहे. दॅट मीन्स दॅट इज नॉट अ इंटिजर डेटा टाईप, दॅट इज नॉट अ फ्लोट डेटा टाईप, दॅट इज नॉट फ्रॉम कॅरेक्टर डेटा टाईप. इट इज अ जनरल पर्पज पॉइंटर व्हेरिएबल. आणि त्या जनरल पर्पज पॉइंटर व्हेरिएबलमध्ये आपण कॅरेक्टरचाही ॲड्रेस स्टोअर करू शकतो, इंटिजरचाही ॲड्रेस स्टोअर करू शकतो, फ्लोटचाही, म्हणजे कोणत्याही डेटा टाईपचा ॲड्रेस हे आपण व्हॉइड पॉइंटर टाईपच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. ज्यावेळेला आपण व्हॉइड टाईपचा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं व्हॅल्यू दुसऱ्या कोणत्याही इतर टाईपच्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतो त्यावेळेला त्याला जनरल पर्पज किंवा जनरल टाईप ऑफ पॉइंटर व्हेरिएबल असं म्हटलं जातं. आणि त्या ॲड्रेसवरून जर समजा आपल्याला त्या व्हॅल्यू ॲक्सेस करायच्या असतील किंवा पाहायच्या असतील तर आपल्याला कंपल्सरी टाईपकास्ट कराव्या लागतात. वी नीड टू टाईपकास्ट द पॉइंटर व्हेरिएबल टू डिरेफरन्स इट. दिस इज बिकॉज अ व्हॉइड पॉइंटर हॅज नो डेटा टाईप ॲसोसिएटेड विथ इट. व्हॉइड पॉइंटरला कोणताही डेटा टाईप ॲसोसिएट झालेला नाही आहे. त्यामुळं कंपायलर प्रोग्राम रन होताना ते गेस करू शकत नाही की हा कोणत्या डेटा टाईपचा व्हॅल्यू ॲक्सेस करतो आहे किंवा डिरेफर करतो आहे. त्यामुळं आपल्यालाच त्याचं टाईपकास्टिंग करून त्याला करेक्ट डेटा टाईप कोणता आहे त्या लोकेशनला ते आपल्यालाच सांगावं लागतं. आणि तर डिरेफरन्सिंग किंवा टाईपकास्टिंग कसं करायचं तर पॉइंटर्सच्या आधी तो कोणत्या डेटा टाईपचा आहे, फ्लोटचा असेल तर फ्लोट स्टार, इंटिजरचा असेल तर इंटिजर स्टार, या पद्धतीनं आपल्याला तो डेटा टाईपकास्ट करावा लागेल. आता आपण हे प्रॅक्टिकली पाहूया. हॅश इन्क्लूड stdio.h. सुरुवातीला आपण व्हॉइड पॉइंटर न वापरता नॉर्मल पॉइंटर आपण वापरूया. int स्टार n, int n आणि स्टार पॉइंटर n. म्हणजे इंटिजर व्हेरिएबलसाठी आपण स्टार पॉइंटर n वापरला. फ्लोट f, स्टार पॉइंटर f, कॅरेक्टर c, स्टार पॉइंटर c. n equal to 10, f equal to
सी इक्वल टू फॉर एक्झाम्पल ए आपण असा असाइन केलेला आहे आणि पॉइंटर एन इक्वल टू अँड एन, पॉइंटर एफ इक्वल टू अँड एफ, पॉइंटर सी इक्वल टू अँड सी. म्हणजे तेथे डेटा टाईप आपण डिक्लेअर केलेले आहेत. इंटिजर एन आहे आणि त्याचं पॉइंटर एन, फ्लोट एफ पॉइंटर एफ, कॅरेक्टर सी पॉइंटर सी. आणि आता ते पॉइंटर व्हेरिएबल थ्रू आपण त्यांच्या व्हॅल्यू ॲक्सेस करूया आणि ते प्रिंट करून बघूया. प्रिंट ऑफ एन इज इक्वल टू %d कॉमा स्टार पॉइंटर एन, प्रिंट ऑफ स्लॅश एन एफ इक्वल टू %2f कॉमा स्टार पॉइंटर एफ, प्रिंट ऑफ स्लॅश एन सी इक्वल टू %c कॉमा स्टार पॉइंटर सी. या पद्धतीनं आपण असाइन केलेले आहेत. त्याचे डाटा टाईप जे ओरिजिनल डेटा टाईप्स आहेत त्या व्हेरिएबलसाठी तेच डेटा टाईपचे आपण पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलेत आणि असाइनही केलेले आहेत. तर आपल्याला तो जो पॉइंटर व्हेरिएबल आहे त्या पॉइंटर व्हेरिएबलचा आउटपुट नंबरला 10 व्हॅल्यू असाइन केली होती ते आलेलं आहे, फ्लोटला 1 2 3 4 5 असाइन केलं होतं ते आलेलं आहे, कॅरेक्टरला आपण ए असाइन केलेलं होतं तेही आपल्याला आउटपुट व्यवस्थित डिस्प्ले होतं आहे. आता आपण जर पॉइंटर्सचं असाइनमेंट हे फॉर एक्झाम्पल मी फ्लोटला नंबर केलं, कारण फ्लोटमध्ये आपण इंटिजर व्हॅल्यू असाइन करू शकतो, आणि कॅरेक्टरला इंटिजर केलं, इंटिजरला नंबर केलं, तर काय होईल? तर आपण F2 करूया आणि पहिला कंपाईल करूया. तर इथे वॉर्निंग आलेली आहेत, असाइनमेंट फ्रॉम इनकॉम्पिटेबल पॉइंटर टाईप, असाइनमेंट फ्रॉम इनकॉम्पिटेबल पॉइंटर टाईप अशा वॉर्निंग्ज आपल्याला कंपाईल टाईममध्ये आलेल्या आहेत. एरर आलेत का? तर नाही, वॉर्निंग आलेले आहेत. आणि आपण रन जर केलं तर काय होईल? रन जर केलं तर गार्बेज व्हॅल्यू आपल्याला मिळालेलं, आपण ज्या असाइन केल्या होत्या व्हॅल्यू त्या आपल्याला मिळालेल्या नाही आहेत. व इंटिजरचे जे .00 10.00 असं आलेलं नाही आहे, तिथं व्हॅल्यू 0.0 आलेली आहे. इंटिजरला आपण कॅरेक्टर दिलं होतं तर त्या एची आस्की व्हॅल्यू इथे आलेली नाही आहे, इतरच कोणती तरी व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे जर आपण समजा इतर डाटा टाईप जर घेतला तर आपल्याला त्या व्हॅल्यू मिळत नाहीत. इन शॉर्ट, आपल्याला इंटिजर टाईपच्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करायला इंटिजर टाईपचा पॉइंटर व्हेरिएबल लागेल, फ्लोट टाईपचा व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी फ्लोट व्हेरिएबल लागेल, कॅरेक्टर टाईपचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी कॅरेक्टर टाईपचा पॉइंटर व्हेरिएबल लागेल. मग व्हॉइड पॉइंटर काय आहे? तर व्हॉइड पॉइंटर आपल्याला कोणत्याही डेटा टाईपचं ॲड्रेस स्टोअर करता येतं. तत्पूर्वी आपण पहिल्यांदा पुन्हा एकदा हा प्रोग्राम प्रॉपर रन करून बघूया आणि पुन्हा याच्यात व्हॉइड पॉइंटरमध्ये आपण त्याला कन्वर्ट करूया. कंपाईल केलं, रन करू, आपल्याला हवं तसं आउटपुट आलेलं आहे. एंड. आता आपण हे वेगवेगळे व्हेरिएबल जे घेतले होते ते वेगवेगळे व्हेरिएबल्स न घेता तिथे आपण व्हॉइड पॉइंटर डिक्लेअर करूया. व्हॉइड स्टार पॉइंटर व्ही. आणि इतर व्हेरिएबल आता आपल्याला लागणार नसतील तर आपण ते काढून टाकू. व्हॅल्यू असाइन केलेल्याच आहेत. आता आपण हे पॉइंटर व्हेरिएबल इथून काढू आणि पॉइंटर व्ही इक्वल टू अँड एन या व्हेरिएबलचा आपण ॲड्रेस स्टोअर केलेला आहे. तर आपल्याला एनची व्हॅल्यू मिळते का? पॉइंटर व्ही. सगळ्या ठिकाणी आपलं पॉइंटर व्ही आहे. तर पॉइंटर व्ही मध्ये काही तिन्हीपैकी कुठलीही एक व्हॅल्यू ते दाखवतं का? हे होणारच नाही आहे पुढचं. पण काय होतं ते तर चेक करू आपण. कंपाईल करूया. तर इथे सेमिकोलॉन राहिलेला आहे. आपल्याला इथे काही एरर आले. कंपायलेशन वॉर्निंग, इनव्हॅलिड यूज ऑफ व्हॉइड एक्सप्रेशन. आपण या पद्धतीनं व्हॉइड एक्सप्रेशन्स यूज करू शकत नाही, हे आपल्याला एरर मेसेज आलेला आहे. या पद्धतीने आपण व्हॉइड एक्सप्रेशन्स यूज करू शकत नाही असा कंपाईल टाईमला
एरर आलेला आहे, कारण वॉइड हा इंटिजर टाईपचा व्हॅल्यू नाही आहे, हा वॉइड पॉइंटर असल्यामुळे आपण या पद्धतीने वापरू शकत नाही. पण मला काय करावं लागेल, तर मला याला टाईपकास्ट करावं लागेल. INT स्टार असं जर मी याला टाईपकास्ट करू शकलो, कंपाईल करूया. टाईपकास्ट केल्यानंतर आपले वॉर्निंग किंवा एरर गेलेले आहेत. रन करूया. आपल्याला 10 ही व्हॅल्यू मिळते का, तर आपल्याला 10 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता त्याच पॉइंटरचा वापर करून आपण काय करूया, दुसरे जे 2 डेटा टाइप्स आपण डिक्लेअर केलेले आहेत त्याचा उपयोग करूया की त्याचं काय होतं आणि त्याचं टाईपकास्टिंग आपल्याला कसं करता येईल. दुसरा व्हेरिएबल आहे आपला फ्लोट f. तर आता दुसऱ्यांदा आपण f व्हॅल्यू स्टोअर करू. मग आपल्याला 2 डेसिमल पॉईंट पाहिजे आहेत, तर 2f देऊ आणि आपल्याला टाईपकास्ट करताना फ्लोट असं टाईपकास्ट करावं लागेल. तिसरा व्हेरिएबल आहे कॅरेक्टर टाईपचं c देऊ आणि इथे आपण कॅरेक्टर टाईपकास्टिंग करू. यातून आपल्याला फक्त शिकायचं काय आहे, तर पॉइंटर टाईपचा व्हेरिएबल ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी त्याच टाईपचा व्हेरिएबल आपल्याला लागतो. अदरवाईज आपण पॉइंटर टाईप ऑफ व्हेरिएबल घेऊ शकतो. अदरवाईज वॉइड टाईपचं व्हेरिएबल आपण घेतलं असतं, आपल्याला टाईपकास्टिंग करावं लागेल आणि नेहमी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की त्यामध्ये आपण असाइन जो ॲड्रेस केला आहे तो कोणत्या टाईपचा व्हेरिएबलचा केला होता हे आपल्याला लक्षात ठेवूनच हा प्रोग्राम रन करावा लागेल. पण वॉइड पॉइंटर ही कन्सेप्ट क्लिअर व्हावी यासाठी आपण हा एक्झाम्पल आज पाहिला. पॉइंटर कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्याला बरेचसे प्रोग्राम्स घ्यावे लागणार आहेत. पुढील सेशनमध्ये आणखीन एका नवीन पॉइंटर्सच्या प्रोग्रामसह आपण भेटू. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका.